कुपोषित बालकाच्या घरी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली भेट। जिल्हा परिषद ठाणे दिनांक 23 डिसेंबर 2023 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कुपोषण मुक्तीसाठी दत्तक पालकत्व अभियान जिल्हा परिषद ठाणे मार्फत राबवण्यात येत आहे। अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सॅम बालकांची संख्या 83 तर मॅम बालकांची संख्या 1161 इतकी आहे, जी पुढील 6 महिन्यात शून्यावर आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याने जिल्हा तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येक एक बालक दत्तक देण्यात आले आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी कुपोषित बालक गौतम बाळू वाघ यांच्या घरी भेट देऊन आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या, तसेच आरोग्य तपासणी व पोषक आहार देऊन पालकांसोबत चर्चा करण्यात आले। खराडे, निमनपाडा प्रकल्प, डोळखाम, शहापूर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन वजनकाटा, पोषण आहार, विद्यार्थ्यांची हजेरी, अंगणवाडीतील पाणी पुरवठा इत्यादी सर्व सोयीसुविधा माहिती घेतली। प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखाम येथे बाल उपचार केंद्र येथे भेट देऊन आरोग्य विषयक सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली। यावेळी डोळखाम, शहापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री संजय बागुल, अर्थ विभाग प्रमुख वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत कुपोषित बालकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व अधिकारी यांनी दत्तक घेतलेल्या बालकांच्या घरी भेट दिली। सर्व अधिकारी यांना कुपोषित दत्तक बालकत्व अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या बालकांचे 15 दिवसांनी संपर्कात राहून आरोग्यविषयक माहिती घेण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी दिले। गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, परिचारिका, सुपरवायझर आदी सर्वांना कुपोषित बालकांच्या आरोग्यविषयक माहिती दररोज देण्यासाठी गृहभेट देऊन माहिती घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत। पालकांसोबत आरोग्यविषयक समुपदेश करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, पोषक आहार कुपोषित बालकाला दररोज मिळावे अशी काळजी घेतली जावी असे सांगण्यात आले आहे।